नमस्कार मैत्रिणींनो, मी अर्चना स्टिचिंग विथ अर्चना वायभट चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला या ठिकाणी ब्लाऊजला हुक आणि लूप पट्टी कशा पद्धतीने जोडायची ते सविस्तर दाखवणार आहे। इथे बघा 1.5 इंच ते 1.25 इंचाची एक पट्टी मी इथे घेतलेली होती आणि इथे बघा एक साईडने मी ही पट्टी फोल्ड करून घेतली आहे, जी की 1 इंचाची बनेल अशा पद्धतीने ही मी पट्टी फोल्ड करून घेतलेली आहे। आणि हा जो आहे तो उजवा भाग आहे। बघा ब्लाऊजचा जो भाग आहे तो उजवा भाग आहे। उजव्या भागावरती ही बनवलेली जी पट्टी होती आपण ती एकत्र ठेवलेली आहे, म्हणजे बरोबरीने ठेवून घ्यायची। एक्स्ट्रा पट्टी उरलेली कट करायची आणि खालच्या साईडला एकतर अर्धा इंच एक्स्ट्रा सोडा किंवा अर्धा इंच डायरेक्ट फोल्ड करून जोडा, या पद्धतीने जोडायची आहे। दोरे वगैरे काही असतील तर ते एक्स्ट्रा कट करायचे। आता बघा ही पट्टी या पद्धतीने एक साईडला फोल्ड करायची। अर्धा इंचाचा भाग जो आहे तो आतल्या साईडला आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशी आपण इथे एक टीप टाकून घेणार आहोत। पहा, कधीही ब्लाऊजची फिनिशिंग येण्यासाठी आपल्याला एक्स्ट्राचे दोरे, ब्लाऊजचे निघलेले दोरे हे सगळे कट करून घ्यायचे आहे, म्हणजेच आपली जी ब्लाऊजला फिनिशिंग येणार आहे ती एकदम परफेक्ट आणि एकदम व्यवस्थित येणार आहे। तर बघा इथेही प्रत्येक वेळेस माझ्या स्टिचिंगमध्ये एकच महत्त्वाचं काम असतं, कुठेही एक्स्ट्राचे दोरे दिसणार नाहीत याची मी काळजी घेतलेली असते। तर बघा ही पट्टी आपली इथे पूर्णपणे तयार झालेली आहे। त्यानंतर हा भाग आहे डावा भाग, ब्लाऊजचा जो आहे डावा भाग आहे आणि ही जी आहे पाठीच्या गळ्यात निघलेली जी गोल पट्टी असते ती पट्टी आहे। गोल गळा असेल तर गोल निघेल, नसेल तर वेगळ्या आकारामध्ये निघेल, पण पाठीच्या गळ्यात निघलेली पट्टी आहे। आणि इथे बघा अर्धा इंच आतल्या साईडला फोल्ड करून घेतलेला आहे आणि आतल्याच भागाकडून मी ही पट्टी जोडत आहे। पहिली पट्टी आपण जी उजव्या भागाची होती ती आपण काय केलेलं आहे, बाहेरच्या भागाकडून जोडलेली आहे आणि आतल्या भागाला पलटी केलेलं आहे। आणि ही जी पट्टी आहे डाव्या भागाची जी आहे तर ती काय करतो आपण आतल्या भागाकडून जोडतो आणि त्यानंतर सेम तीच पद्धत वापरतो दाबटीपर्यंत। त्यानंतर जी आपण टीप दिलेली असते तिथपर्यंतच सगळी पट्टी आपल्याला फोल्ड करायची आहे। बघा जी आपण पहिली टीप टाकलेली होती पट्टी जोडण्यासाठी त्या टिपेपर्यंतच आपल्याला ही पट्टी फोल्ड करायची आहे, जास्त फोल्ड करायची नाही। जर तुम्ही ही पट्टी जास्तीची फोल्ड कराल तर आपलं काचपट्टी जी आहे मोठी होईल किंवा आपलं जे ब्लाऊजचं लूक आहे, फिनिशिंग आहे ते बदलेल आणि जी प्रॉपर फिनिशिंग तुम्हाला हवी असती ती इथे मिळणार नाही आहे। तर बघा या ठिकाणी काच बटन पट्ट्या दोन्ही व्यवस्थित मी जोडून घेतलेल्या आहेत। बघा बटन पट्टीमध्ये कुठेही उंचीमध्ये कमी किंवा जास्त असं नाही झालेलं, एकदम व्यवस्थित आहे। अशीच पट्टी आपली ही येणार आहे किंवा यायला पाहिजे आहे। त्यानंतर बघा आता इथे मी काजे करून घेणार आहे। यात जी पट्टी आपण जोडलेली आहे त्याच पट्टीला काजे कसे करायचे, तर इथे बघा मी सुरुवातीला लॉक करून घेतलेला आहे आणि त्यानंतर इथे या पद्धतीने आपण एक मार्किंग करून घेतलेली आहे। आता बघा 5 मार्किंग करायचे आहेत। तुमच्याकडे किती हुक बसवतात त्या पद्धतीने तुम्ही मार्किंग करून घेऊ शकता, पण कसं बसवायचं आहे ते बघा। इथे सरळ खाली यायचं, त्यानंतर इथे थोडंसं तिरखं घ्यायचं आहे आणि याही साईडला तिरकच। बघा तुम्ही प्रत्येक वेळेस लॉक सिस्टम जर वापरली, बघा मी इथे व्यवस्थित ती बसलेली नाही तर लॉक करून घेणार आहे। या पद्धतीने आपण हे काम करून घ्यायचं आहे, लॉक करत चला। जर लॉक केलं तर जे आपण बनवलेलं काज आहे लॉंग टाईम टिकल। बघा मी प्रत्येक काजाच्या एंडला किंवा स्टार्टिंगला अशा पद्धतीचं लॉक करून घेत असते। बघा या पद्धतीने मी लॉक करते। जर लॉक नाही केलं तर काज जास्त दिवस टिकत नाही। बऱ्याच मैत्रिणींची आपल्याकडे कंप्लेंट येते की या साईडला ही पट्टी हुक लावून लावून खराब होते, जरा व्यवस्थित लावा किंवा ही पट्टी थोडी जाड लावा, अशा पद्धतीच्या तक्रारी असतात। त्या तक्रारी येऊ नयेत त्यासाठी आपण काय करायचं, इथे ही पट्टी जी आहे या पद्धतीने लॉक करून घ्यायची आहे। तुम्ही जर जास्त 2-3 वेळेस किंवा एक वेळेस जरी लॉक केलं तरी इथे कपडा म्हणजे टीप जी आहे आपली डबल टीप पडते आणि टीप
पक्की बसते, त्यामुळे हुक जास्त वेळेस लागून पट्टी खराब होत नाही। तर बघा आपली ही पट्टी पुन्हा मी चेक करून दाखवते तुम्हाला। बरोबर पट्टी या ठिकाणी आपली झालेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही ही काजे बनवून घेणार आहात। बघा डाव्या भागावरती आपल्याला काजं करायचं आहे आणि उजव्या भागावरती हुक लावायची पट्टी करायची आहे। या पद्धतीने आपली ही पट्टी तयार झालेली आहे बघा। त्यानंतर गळाही चेक करून घेऊयात, कुठेही गळा लहान किंवा मोठा झालेला नाही, एकदम परफेक्ट या ठिकाणी गळा आहे। एक पट्टी जी आहे काजं करायची ती एक्स्ट्रा पट्टी बाहेर आल्यामुळे ती बाहेर दिसते, बाकी गळा सेम आहे, कुठेही लहान किंवा मोठा झालेला नाही आहे। आता याचमध्ये आपल्याला क्रॉस पट्टी कशी जोडायची हाही भाग तुम्हाला मी दाखवते बघा। अगोदर मी इथे तुम्हाला काचपट्टी जोडून दाखवलेली आहे, पण इथे बघा क्रॉस पट्टी ही कशा पद्धतीने जोडली जाते, तर बघा या पद्धतीने क्रॉस पट्टी जोडायची आहे। बऱ्याच मैत्रिणींना क्रॉस पट्टी कशा पद्धतीने जोडायची ते व्यवस्थित समजत नाही, तर बघा वापस मी रिपीट करून दाखवलेला आहे। बघा खालची क्रॉस पट्टी, मधला कपडा आणि वरची क्रॉस पट्टी, तीनही कपडे एका लाईनीमध्ये व्यवस्थित धरायचे आहेत, मागे पुढे होऊ देऊ नका। असे कट टाकले तरीही चालतं, म्हणजे आपलं जे ब्लाऊज आहे ते काही कपडे जे असतात कडक असतात, त्यासाठी असे कट टाकले तर मग खूप छान अशी फिनिशिंग येते। आणि न कट टाकता जोडलं तरीही चालतं, कारण आपल्या ब्लाऊजला जी फिनिशिंग हवी आहे तरी याच पद्धतीने फिनिशिंग आपल्याला मिळते। बघा इथेही आणि व्यवस्थित कधीही टीप टाकताना पॉईंटचा वापर करून टीप टाकत चला मैत्रिणींनो। जर तुम्ही पॉईंटचा वापर न करता टीप टाकली तर आपली टीप जी आहे व्यवस्थित बसणार नाही आणि वाकडे तिकडे आल्यानंतर आपलं जे ब्लाऊजचं फिनिशिंग आहे तेही व्यवस्थित येणार नाही, वाकडं तिकडंच येणार आहे। त्यासाठी बघा अशा पद्धतीनेच तुम्ही काम करत चला। बघा इथे एक दाब टीप टाकून घ्यायची आहे आपल्याला। दाब टीप टाकताना एकदम कपडा फिनिशिंगमध्ये धरला गेला पाहिजे, कसाही न धरता व्यवस्थितच धरून घ्या। बघा आता हा किती व्यवस्थित पार्ट रेडी झालेला आहे। क्रॉस पट्टीही याच पद्धतीने तुम्हीही जोडून घ्यायची आहे। दुसऱ्याही साईडची सेम या पद्धतीने जोडा आणि नंतर बटन पट्टी लावून घ्यायची आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।